जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवूनिया. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कस्तुभानी विराजित. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. या तुकाराम महाराजांच्या अभंगाचा आपण अर्थ पाहूया. कमरेवर हात ठेवून विटेवर उभे असलेले ध्यान. गळ्यात तुळशीहार आहे, कासेला पितांबर आहे आणि हे ध्यान मला निरंतर आवडते, प्रिय वाटते. विठ्ठला, तुझ्या कानात मकराकृती कुंडले तेजाळतात, गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवा, तुझे श्रीमुख मी मोठ्या आवडीने पाहीन, कारण माझे तेच सर्व सुख आहे. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संत ज्ञानेश्वर महाराज आपल्या हरिपाठाच्या या अभंगात तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवास हाच संदेश देतात की, बाबांनो, तुम्ही देवाच्या दारात उभे राहा, त्याचे नामस्मरण करीत प्रत्येक क्षण भरून घ्या. तसे केले तर सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता ह्या चारही मुक्तींचे तुम्ही लाभार्थी व्हाल. तुम्ही मुखाने हरी हरी असं नामस्मरण करीत गेलात की तुमच्या पुण्याची इतकी वाढ होत जाईल की त्याची गणनाच करता येणार नाही. संसार प्रपंचात राहूनही ईश्वराची उपासना भक्ती करण्याचे हरिनामस्मरण हे सुलभ साधन आहे. ते करीत असताना उगाच अन्य बाह्य गोष्टी न बोलता तुम्ही वेदशास्त्रे ह्यांच्या गोष्टी करा. हे केले तर तो द्वारकेचा राणा भगवान श्रीकृष्ण त्या पांडवांच्या घरी जसा राहत होता तसा तो तुमच्याही घरात नांदेल. बरं, हे केवळ मीच सांगतो असे नाही, तर व्यासांनीही त्याच खुणा सांगितल्या आहेत. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमान घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या ईश्वराची महती तर 4 वेद, 6 शास्त्रे आणि 18 पुराणे ह्यांनी मुक्तकंठाने गायली आहे. ज्याप्रमाणे ताकाची घुसळण मंथन करून त्यातून लोणी काढले जाते, तसे तुम्ही त्या सर्वांचे वैचारिक मंथन करा आणि हरिनामाचे नवनीत हाती काढून घ्या. अन्य वाया कोणत्याही खटपटी करत बसू नका. तो परमात्मा हाच सर्वांचे ठाई आत्मतत्वाच्या रूपाने भरून राहिलेला आहे. जसा तो जीवात आहे तसाच शिवातही आहे. हरीचा लाभ हीच वैकुंठ लोकाची प्राप्ती आहे.
महाराज असे म्हणतात की तो हरी हाच सर्वत्र भरून राहिलेला आहे. त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारासार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणांचे अगुण, हरी विण मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही ज्या आकार, जेथोनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, अनंत जन्मोनी पुण्य होय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जर तुम्ही नीट सारासार विचार केलात तर तुमच्या असे लक्षात येईल की निर्गुण हे सार आहे आणि त्रिगुण हे असार आहेत. ईश्वराचे नामस्मरण हे ह्या सारासाराच्या पलीकडले आहेत. सगुण स्वरूपात गुण असतात, निर्गुणात तर गुणांचा ठावच नसतो. हे तुम्ही ओळखून घ्या. तुम्ही जाणून घ्या की त्या ईश्वराचे अस्तित्व नाही अशी कोणतीच जागा नाही. तुम्ही एका हरीशिवाय अन्यत्र कोठेही मन गुंतवू नका. ज्याला कोणताच आकार नाही त्या निराकारातूनच हे सारे विश्व निर्माण झालेले आहे. महाराज म्हणतात की अनंत जन्माची पुण्याई पदरी असेल तरच त्या जीवाचे मन रामकृष्ण ह्यांच्या ठाई स्थिर होते. भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगार आहे निवांत शिणसी वाया. सायासे करीसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. भक्ताच्या मनात त्या भगवंताबद्दलचा शुद्ध भाव जागल्याशिवाय ईश्वराबद्दलची खरी भक्ती त्याचे मनात जागत नाही. जोवर भाव नाही तोवर भक्ती नाही, आणि जोवर भक्ती नाही तोवर मोक्ष मुक्तीचे सुख तरी कसे मिळणार. त्या देवतेबद्दल आपल्या मनात तेवढे प्रेम जागल्याशिवाय ती देवता आपल्यावर प्रसन्न होत नाही. ईश्वराच्या प्राप्तीसाठी त्याचे प्रेम मनात जागवा. उगाच अन्य कोणतेही सायास करू नयेत. इथे माऊली असे म्हणतात की बाबा रे, तू तुझा संसार प्रपंच नीट चालावा म्हणून काय कमी कष्ट करतोस का? मग तेच थोडे कष्ट त्या ईश्वरासाठीही घे. ते पुढे असेही म्हणतात की तू जर हरी हे नाम उच्चारत जाशील तर तुझे सर्व कष्ट आपोआपच दूर होतील. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. भावे विण देव न कळे निसंदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. तपे विण दैवत दिधल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरणोपाय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. योग याग, होम हवने, विविध प्रकारची कर्मे करणे ह्यामुळे कोणतीच सिद्धी लाभत नाही, पण त्याचे अवडंबर मात्र होते. त्याने उपाध्या वाढतात. तू हे निसंदेहपणे ध्यानात घे की जोवर तुझ्या मनात देवाबद्दल भावभक्ती जागत नाही तोवर तुला देवाची भेट होणार नाही. जोवर तू गुरु करत नाहीस तोवर तुला तो आत्मानुभव कसा मिळेल. तुझ्या हिताचा मार्ग तुला कोण बरं सांगणार. ज्याप्रमाणे दानधर्म केल्याशिवाय सुखाची, ऐश्वर्याची, पुण्याची प्राप्ती होत नाही, त्याप्रमाणेच तप केल्याशिवाय, नामाची साधना केल्याशिवाय
आपल्या इप्सित दैवताची भेट होत नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हा भवसागर तरुण जाण्यासाठी साधू संतांच्या संगतीशिवाय दुसरा तरुणोपाय नाही बरं. साधुबोध झाला तो निरोनिया ठेला, ठाईच मुराला अनुभवे. कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईच समाप्ती झाली जैसी. मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूंचा अंकिला हरिभक्त. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्या जीवाला साधूंचा, संतांचा, सद्गुरूंचा आत्मबोध होतो त्याचे मी पण मग शिल्लकच राहत नाही. ज्याप्रमाणे कापूर पेटविला असता त्याच्या ज्योतीबरोबरच त्या कापराचे अस्तित्वही लयास जाते, त्याचप्रमाणे आत्मबोध झाला की त्या जीवातले मित्व संपते. मी नाही तर तो आहे ही अनुभूती शिल्लक राहते. जो जीव हा साधूंचा अंकित होतो त्यास मोक्षाच्या सीमेपर्यंत जाता येते. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की संतांची संगती, सज्जनांची संगती हीच मला अत्यंत प्रिय आहे. कारण त्यांच्या संगतीतच जीवास मीच परमात्मा आहे, मी त्याचाच एक अंश आहे हे आत्मज्ञान होते. त्याची दृष्टी व्यापक होऊन त्यास सर्व चराचरात भरलेला तो परमात्मा दिसू लागतो. पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तांसी. नाही ज्यांसी भक्ती ते पतित अभक्त, हरिसी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगठी पूर्ण एक नांदे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इथे महाराज म्हणतात की पापाचे पर्वत तर आहेतच, ते वाढतच असतात, पण त्याच्यावरचा कळस किंवा वज्रलेप म्हणजे अभक्ती. देवाचे अस्तित्व न मानणे, त्यास न भजणे, ह्यामुळेच जीवास नाना प्रकारची दुःखे, यातना, क्लेश हे भोगावे लागतात. जो जीव ईश्वराच्या भक्तिमार्गाकडे वळत नाही तो खरोखरच दुर्दैवी म्हणायला हवा. जो वाचाळ आहे, व्यर्थ बडबड करणारा आहे, अशा अभक्ताला देव तरी का आणि कसा भेटणार? कसा त्याच्यावर कृपा करणार? कशी दया दाखवणार? महाराज इथे सांगतात की बाबांनो, आपल्या ठाईच आत्मतत्व हा एक ठेवा आहे. तो परमात्मा आत्म्याच्याच रूपाने सर्व प्राणीमात्रांत भरून राहिलेला आहे. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जे जीव परमभाग्याने संतांच्या संगतीत सहवासात जातात त्यांना तो श्रीहरी लाभतो, त्याचे आकलन होते. रामकृष्ण हे नाम जीवाभावाने उच्चारावे. राम हे नाम प्रत्यक्ष शिवासही प्रिय आहे.
ते नाम जर एकनिष्ठेने घेतले तर अन्य कोणतेच साधन करण्याची गरजच राहत नाही. ती आपली नामसाधनाच आपल्याला द्वैताच्या बंधनातून मुक्त करते. ह्या नामामृताची अवीट गोडी ही वैष्णवांना लागलेली आहे. या नामानेच योग्यांना सुद्धा एक आगळी वेगळी जीवनकळा प्राप्त झाली आहे. या नामाचा ध्यास घेतल्यानेच भक्त प्रल्हादास भगवंत भेटला आणि उद्धवालाही श्रीकृष्णासारखा सकल सौख्याचा दाता लाभला आहे. अशी ही या नामाची अगाध थोरवी आहे. पण ती जाणणारे मात्र फार दुर्लभ आहेत. त्याचे मर्म जाणणारा आणि त्या नामाची कास धरणारा हा सुद्धा विरळाच आणि दुर्लभ असाच असतो. विष्णू विण जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्या जीवास विष्णूच्या नावाची गोडी नाही, जो रामकृष्ण हरी हा नाममंत्र मनापासून उच्चारत नाही, तो अत्यंत दुर्दैवी म्हणायला हवा. अशा अभाग्याला अद्वैताचा मार्ग सापडत नाही. त्याला आत्मज्ञान मिळत नाही. जीवाच्या मनातला द्वैत भाव हा सद्गुरूंनी खरी ज्ञानाची झाडणी केल्याशिवाय जीवाच्या भक्ताच्या मनात जागत नाही. जोवर ही ज्ञानाची जागृती घडत नाही, तोवर त्याचे हातून नामाची साधनाही होत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की सगुण मूर्तीचे ध्यान करणे आणि मुखाने सतत नामस्मरण करीत राहणे हेच जीवाच्या हिताचे आहे. इथे प्रापंचिक गोष्टीबद्दल मौनच पाळावे लागते. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम, जय जय राम. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विनमुख तो नर पापिया, हरी विण धावया न पवे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जोवर माणसाचे चित्त त्या कार्यात नसेल, तोवर केलेली तीर्थयात्रा, केलेली भ्रमंती ही व्यर्थ आहे. ज्याच्या मुखात ईश्वराचे नाम नाही, तो जीव पापी आहे. त्या दुर्दैवी जीवास हे कळत नसते की त्या एका हरी वाचून आपल्याला संकटापासून सोडविणारे अन्य कोणीही नाही. पवित्र अशा पुराणांनी आणि महर्षी वाल्मिकींनीही हेच सांगितले आहे की ते नामच तिन्ही लोकांचे उद्धार करणारे आहे. म्हणूनच ज्ञानदेव महाराज हे सुद्धा आपल्याला हाच बोध देतात की बाबांनो, तुम्ही हे हरीचे नाम घ्या, कारण ते श्रीहरीचे नाम हेच तुमच्या कुळाचा उद्धार करणारे आहे. हरिजपाने कुळाची परंपरा ही शुद्ध पवित्र राहते. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयासी क्षण मात्रे. तृण अग्नी मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारण मंत्र हा अगाध, पळे भूत बाधा भेणे तेथे.
ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ, न करवे अर्थ उपनिषदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरी ह्या नामोच्चाराबरोबरच अनंत पापांच्या राशी जळून जातात. गवत हे अग्नीच्या संसर्गात गेले की ते जसे त्याच्याशी एकरूप होते, समरस होते, तसे नामस्मरण करीत गेले की भक्तही भगवंताशी समरस होतो. हरी ह्या नामाचा महिमा इतका अगाध आहे की त्याच्याजवळ भूत, प्रेत, पिशाच, बाधा उभी सुद्धा राहत नाही. ती नामास भिवून पळून जाते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा हा श्रीहरी इतका समर्थ आहे की त्याचे यथार्थ ज्ञान हे उपनिषदांनाही होत नाही. तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी, वायाची उपाधी करिसी जना. भावबळे आकळे एरवी ना कळे, कर्तळी आवळे तैसा हरी. पारी याचा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हाती. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जर आपण करीत असलेल्या तीर्थयात्रेत, व्रतवैकल्यात, त्याच्या नियम पालनात आपल्या मनात खरे प्रभुप्रेम नसेल तर ते व्यर्थ आहे. ईश्वराची प्राप्ती केवळ प्रेमामुळेच होऊ शकते. ईश्वराबद्दल प्रेम असेल तरच तो तळहातावरील आवळ्याप्रमाणे भेटेल. जमिनीवर पडलेला पारा जसा उचलताना त्यासाठी अनंत कष्ट पडतात, तशीच ही साधना ठरेल. ज्ञानदेव म्हणतात की माझ्या सद्गुरूंनी, श्री निवृत्तीनाथांनीच ते निर्गुण निराकार परब्रह्म माझ्या हाती दिले आहे. समाधी हरीची समसुखे भिण, न साधेल जाण द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवी रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जोवर माणसाची बुद्धी ईश्वराचे ठायी स्थिर होत नाही, त्याचे मन सुखदुःखास समसमान मानत नाही, तोवर त्याच्या मनाची चंचलता दूर होत नाही. ईश्वरी तत्वाशी ऐक्य साधण्याशिवाय बुद्धीचे खरे दुसरे वैभव नाही. हे ऐक्य ही अद्वैताची भावनाच सर्व प्रकारच्या सिद्धी मिळवून देते. जोवर ईश्वराचे ठिकाणी मन लागत नाही, तोवर रिद्धी सिद्धी आणि संपत्ती ह्यांची उपाधीच वाटत राहते. महाराज म्हणतात की नित्य हरीचे चिंतन केले असता चित्त ही ईश्वरचरणी रममाण होते आणि जीवास आगळे वेगळे असे समाधान प्राप्त होते. नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप, पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निज स्थान. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जो भक्त नित्य नियमाने, सत्य संकल्पाने भगवंतांचे नामस्मरण करतो, त्याच्याकडे कळी काळ वाकड्या दृष्टीने पाहत नाही. रामकृष्ण हरी हा जप केला, त्या तपाच्या राशी पाठीशी उभ्या राहिल्या की पापांचे कळपच्या कळप दूर पळून जातात.
हरी हरी हा शिवास प्रिय असलेला मंत्र म्हटला तर मोक्षाची प्राप्ती होते. महाराज म्हणतात की नारायणाचे नाम हेच उपासकाला ते ब्रह्मस्थान प्राप्त करून देणारे सुलभ साधन आहे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी, शमदमावरी हरी झाला. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. ज्ञानदेवा चित्ती हरिपाठ नेमा, मागिली या जन्मा मुक्त झालो. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. संसार प्रपंचातील अन्य नामांना दूर सारून जो हरिनामाचीच सतत कास धरतो, ते नाम सतत स्मरतो, असा अद्वैताची कळा आत्मसात करणारा प्राणी दुर्लभ आहे. जर आपण सर्व ठिकाणी समान बुद्धी ठेवून हरिस्मरण केले तर त्या ईश्वराचे सगळीकडचे व्यापकत्व आपल्याला कळते. त्यामुळे मनाचा निग्रह होतो आणि विषय वासनाही दूर होतात. ज्याप्रमाणे घटात त्या सूर्याचे प्रतिबिंब आपल्याला दिसते, त्याप्रमाणेच तो परमात्मा सर्वांच्या हृदयात विराजमान आहे हे कळायला हवे. महाराज सांगतात की जीवाने सत्यनेमाने घेतलेले नामस्मरण हे त्याची पुन्हा पुन्हा घ्याव्या लागणाऱ्या जन्ममरणाच्या यातनेतून सुटका करते. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्मा राम. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वास्तविक ते देवाचे नाव घेणे हे अत्यंत साधे आणि सोपे साधन असले तरी हरिनामाचा जप करणारा मनुष्य प्राणी हा दुर्लभ आहे. ही नामसाधना करत जे भक्त उन्मनी अवस्थेत जातात त्यांनाच सिद्धीची प्राप्ती होते. नामस्मरणानेच सिद्धीची प्राप्ती, मनाची शुद्धी, धार्मिक भावनेचा उदय ह्या गोष्टी घडतात. या नामाच्या साधकास प्रपंचात असून देखील मनःशांती मिळते. एकदा का त्या भक्ताच्या मनावर त्या रामकृष्ण हरी ह्या नाममुद्रेचा ठसा उमटला की त्यास आपोआपच सर्वत्र हरी भरलेला आहे ह्याचा प्रत्यय येतो. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्याचा. तपाचे सामर्थ्ये तपिन्नला अमुप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझ्या हाती. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्याच्या मुखात हरीचे नाम आहे त्याचा देह सुद्धा आपोआपच शुद्ध होतो. त्यास तप करण्याची शक्ती सामर्थ्य प्राप्त होते. असा जीव चिरंजीव होतो आणि कल्पांतापर्यंत वैकुंठ नगरीत निवास करतो. त्याचा तर उद्धार होतोच, पण त्याच्याबरोबरच त्याच्या कुळाचेही उद्धरण होते. त्याचे माता पिता गोत्रज हे अनंत काळ वैकुंठात निवास करतात. ज्ञानदेव महाराज ह्या अभंगाच्या शेवटच्या चरणात असे म्हणतात की हे खरे आत्मकल्याणकारी ज्ञान मला माझ्या सद्गुरू श्री निवृत्तीनाथांनी दिले आहे. हे गूढगम्य त्यांनी माझ्या हातावर ठेवले आहे.
हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही. तया नरा लाधले वैकुंठ जोडले सकळ ही घडले तीर्थाटन. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णी आवडी सर्व काळ. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्या सद्भक्तास नित्य हरीच्या पुराण कथा वाचन करण्याचे वेळ आहे त्याचे नामस्मरण भजन पूजन चिंतन करण्याची गोडी आहे. ज्यास त्याशिवाय अन्य कोणत्याच गोष्टीत विशेष रस वाटत नाही इतर काही आवडत नाही त्याला त्या नामसाधनेनेच सर्व तीर्थे केल्याचे पुण्य लाभते. त्यास वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. पण जे जीव उगाच आपल्याच मनाप्रमाणे अन्य उपाधीत स्वतःला अडकवून घेतात आणि ह्या हरिपाठ साधनेपासून वंचित राहतात ते मोक्षमुक्तीला हरिकृपेला मुक्तात भटकत राहतात. पण जे ह्या हरिमार्गावर स्थिर राहतात ते खरोखरच धन्य होत. ज्ञानदेव म्हणतात की बाबा हो, मला मात्र त्या ईश्वराच्या नामानुसंधानाचीच विशेष गोडी लागलेली आहे. जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. 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 नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची. अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरिपाठ. योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरिपाठे. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिवीण नेम नाही दूजा. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नामसंकीर्तन करायचे साधू संतांच्या सहवासात रमायचे ह्याने कोटीच्या कोटी पापांचाही नाश होतो. बहुजन्माच्या भाग्यानेच भक्ताच्या मुखी ते तारक प्रभू नाम येते. त्यालाच ही भजनाची आवड सहज प्राप्त होते. ह्या एका हरिभक्तीच्या सुगम मार्गापाशी अन्य योगाभ्यास यज्ञक्रिया विहित कर्म धर्म अधर्म आणि माया हे इथेच येऊन विलयास जातात. महाराज असे म्हणतात की ह्या कारणानेच मी सुद्धा अन्य कोणत्याही मार्गांचे आचरण न करता ह्या एकाच सुलभ मार्गाचा हरिनाम स्मरणाचा मार्गस्थ झालेलो आहे. वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप. जप तप कर्म हरिविण धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले भ्रमर गुंतले सुमन कळिके. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिले.
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वेदशास्त्र आणि पुराणे ह्यांचे जे सार आहे ते सार म्हणजेच हरीचे नाम आहे. ईश्वराचे स्मरण न करता, त्यास साक्षी न ठेवता केलेले तप, जप, कर्म आणि धर्मपालन ह्या गोष्टीसुद्धा निरर्थक ठरतात आणि त्याचे फक्त कष्टच होतात. त्या केलेल्या उपासनेचे साधकास फळ मिळत नाही. ज्याप्रमाणे कमलदलात रसास्वाद घेण्यासाठी गेलेला भुंगा तिथेच रमून जातो, तसेच मनानेही रमण्याचे स्थान म्हणजेच हरीचे नाम आहे. जे ह्या हरिनाम स्मरणात रंगून जातात त्यांनाच खरे सुख आणि आत्मिक समाधान प्राप्त होते. तीच खरी विश्रांती असते. महाराज म्हणतात की बाबा हो, हे ईश्वराचे नाम सुद्धा कसे घ्यायचे, कसे जपायचे ह्याचे देखील एक शास्त्र आहे. नाम उपासकाकडे, त्याच्या कुळाकडे, त्याच्या गोत्राकडे यम देखील जात नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण, जड जीवा तारण हरी एक. हरिनाम सार जिव्हाया नामाची, उपमा त्या दैवाची कोण वाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. या श्रीहरीच्या नामस्मरणास काळाचे, वेळेचे, स्थळाचे असे कोणतेच विशेष बंधन नाही. त्याच्या उच्चारण्याने जीवाच्या मातृ आणि पितृ ह्या दोन्ही कुळांचाही उद्धार होतो. राम, कृष्ण, हरी हे नाम सर्व प्रकारचे दोष दूर करते. ते जड जीवाचा उद्धार करून त्यास ह्या भवसागरातून तारून नेते. ज्या ईश्वर भक्ताच्या वाचेला सतत नामस्मरणाची गोडी लागलेली आहे, अशा भाग्यवंत जीवास उपमाच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या प्रकाराने ज्याने ही हरिपाठाची वाट धरली आहे, जो नामरंगी रंगला आहे, त्याचा शेवट तर गोड होतोच, त्याचबरोबर त्याच्या पूर्वजांना देखील वैकुंठाची प्राप्ती होते. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. नारायण हरी, नारायण हरी, भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या. हरी विण जन्म तो नरकाची पैजाणा, यमाचा पाहुणा प्राणी होय. ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, गगनाहुनी वाढ नाम आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नित्यनेमाने भगवंतांचे नामस्मरण करणारी माणसे जरी दुर्लभ असली तरी त्यांच्याजवळ मात्र हा लक्ष्मीचा पती नित्य निवास करून राहत असतो. नारायणाच्या हरिनामाच्या उच्चारणाने घरातल्या सर्व उणीवा भरून निघतात. घरात धनधान्याची विपुलता येते. त्या भक्ताच्या घरी भक्तीसह मुक्ती निवास करते. मात्र ह्याच्या अगदी उलट म्हणजे जो जीव हरीचे नामस्मरण करत नाही, त्यास भजत नाही, पूजत नाही, तो यमाचा पाहुणा होतो. महाराज तर इथे पुढे असे म्हणतात की हे असे हरिविण जगणे हे नरकवासासारखेच आहे. नाम हे त्या आकाशापेक्षाही मोठे आहे. 7-5-3 दशकांचा मेळा, एक तत्वी कळा विहरी. तैसे नव्हे नाम सर्व मार्गा वरिष्ठ,
तेथे काही कष्ट न लगती, अजपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धारू असे. ज्ञानदेवा जिणे नामे विण व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रमी येला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ह्या अभंगाद्वारे ज्ञानदेव हे तत्वांची आपल्याला ओळख करून देतात. पंचतत्वे, मन, बुद्धी, पंचप्राण, 5 कर्मेंद्रिये आणि 5 प्राणेंद्रिये, 3 गुण, ह्या सर्वांचा मेळा म्हणजे हे मानवी शरीर आहे. ते शरीर हे मुळातच नाशवंत आहे. मात्र नाम हे नाशवंत नाही, तर ते शाश्वत आणि अखंड टिकून राहणारे आहे. ते अतिशय श्रेष्ठ आहे. मनुष्याचा आत बाहेर जाणारा येणारा श्वास हाच एक प्रकारचा सोहमचा नित्य चालणारा जप आहे. त्या ठिकाणी मन एकाग्र करणे हा अभ्यास आहे. ज्ञानदेव म्हणतात, मी माझा जन्म फुकट वाया जाऊ नये, तर ह्या प्राप्त नर जन्माचे कल्याण व्हावे व आत्महित साधावे म्हणून मी सतत हा हरिनाम जप करीत असतो. मी सुद्धा जीवोद्धारासाठी हाच साधा सुगम मार्ग अनुसरला आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म, सर्वा घटी राम भाव शुद्ध, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. जात वित गोत कुळशिळ मात, भजे का त्वरित भावनायुक्त, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी, वैकुंठ भुवनी घर केले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इथे महाराज आपल्याला एक छोटासा अभ्यास सांगतात. ते सांगतात की बाबा रे, तू हा रामकृष्ण हरी जप करीत असताना कर्म क्रिया नेम आणि धर्म हे करीत असताना तू मात्र तो ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे याचे भान ठेव. त्याचे चराचरातले अस्तित्व मान्य करून जे हरीचे नाम हे सर्व मंगलाचेही मंगल आहे, ते नाम तू सतत जपत राहा. तू जातीचा, कुळाचा, धनाचा, कशाचाही विचार न करता सर्वांशी समत्वाने वाग. त्या ईश्वराची मनापासून उपासना कर. त्या ईश्वराच्या अनुसंधानात त्याच्या नामातच तुला वैकुंठवासाचे सुख प्राप्त होईल. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रीघ नाही. तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतूसी केवी कळे. ज्ञानदेवा फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ईश्वरापाशी हा ज्ञानी, हा अज्ञानी, हा चांगला, हा वाईट असा भेद नाही. देव नामधारकाचा उद्धारक आहे. जो त्याचे नामस्मरण करतो त्याचा तो उद्धारच करतो. जिथे नारायणाचे नामस्मरण चालते तिथे कली आणि काळ ह्या दोघांना प्रवेश मिळत नाही. तिथले प्रमाण हे वेदालाही करता येत नाही, तर ते सामान्य जीवास काय आणि कसे करता येणार. शेवटी महाराज सांगतात की सगळीकडे स्वर्गीय सुख देणारे वैकुंठ निर्माण करणे हेच त्या नामाचे कार्य आहे. एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसी करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेसी सद्गद जपे आधी.
नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आणिक पंथा जाशी झणी. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. इथे माऊली प्रेमाने सांगते की बाबा रे, तू जर मनापासून त्या ईश्वराचे नामस्मरण केलेस तर तुझ्याबद्दल त्याच्याही मनात दया, प्रेम, करुणा निर्माण होईल. बरं, हे नाम घ्यायला काही अवघड नाही, तर ते साधे आणि सोपे आहे. एका नामाशिवाय अन्य कशातही खरी स्वर्गीय गोडी नाही. त्यामुळे उगाच अन्य ठिकाणी न जाता तू ह्या नाममार्गाचाच आचरक हो. नित्य तुझ्या प्रत्येक श्वासाबरोबर तू त्याचेच नाम अखंड जपत राहा. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामार्ध गडी राहू नको. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरिवीण. नाम मंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरुनी राहे. निज वृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपो नको. तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. त्या साही शास्त्रे 18 पुराणे ह्याचा हाच निर्वाळा आहे की नाम हेच सर्व सुखाचे सार आणि साधन आहे. तेव्हा थोडा सुद्धा वेळ वाया न घालवता तू सतत हे नाम घेत जा. ह्या जगात जे अन्य सर्व व्यवहार आहेत ते सार नाहीत, तर ते उलट जीवास परत परत जन्म मरणाच्या फेऱ्यात गुंतवणारे आहेत. या उलट नाम हे त्यातून सोडविणारे आहे. राम, कृष्ण, हरी ह्या नामाचा जप कोटीच्या कोटी संख्येने करण्याचा संकल्प तू आपल्या मनाशी धर. तू तुझ्या सर्व प्रकारच्या वृत्ती ह्या मोहमायेच्या पसाऱ्यातून ओढून बाहेर काढ आणि त्यांना नामाच्या ठिकाणीच जोड. नामजपाने कोट्यावधी पापांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्तता होते. सर्व मोहाचे मायेचे पाश दूर केले जातात. बाबा रे, तू तुझ्याच आत्मकल्याणासाठी तीर्थ, व्रत ह्यांच्यावर श्रद्धा ठेव. त्यात प्रभू प्रेमाचा रस भर. तुझ्या मनात नेहमीच दया, क्षमा आणि शांती निवास करू दे. त्यानेच तुझे खरे कल्याण होईल. ज्ञानेश्वर महाराज इथे शेवटी असे म्हणतात की श्री निवृत्तीनाथांनी मला हे ज्ञान दिले. त्यांनीच मला संजीवन समाधीचे सुख कसे भोगायचे ही योग्याची जीवनकला शिकविली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरे जन्मांतरे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा आळवावा. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा,
मंत्र हा जपावा सर्व काळ, सर्व काळ. या वीण आणिक असता साधन, वाहातसे आण विठोबाची, विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे, घेतो येथे. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, नारायण. हरिप्राप्तीसाठी नामसंकीर्तन हे अत्यंत सोपे साधन आहे. नामसंकीर्तनामुळे जन्मजन्मांतरीची पापे आणि जन्ममृत्यूही संपून जातात. हरिप्राप्तीसाठी वनात एकांतात जाऊन तपश्चर्या, ध्यान, योग असे देहदंड सोसण्याची कष्ट करण्याची आवश्यकता नाही. नामसंकीर्तनाने हा नारायण सहज आनंदाने घरास येतो. एका ठिकाणी बसून एकचित्त करावे. मोठ्या आवडीने आनंदी अंतःकरणाने त्या अनंताला आळवावे. राम कृष्ण हरी विठ्ठला केशवा या मंत्राचा सर्व काळ जप करावा. याशिवाय अन्य दुसरे साधन आहे असे कोणी सांगत असेल तर ते खोटे आहे. मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो. तुकाराम महाराज म्हणतात, हरिनाम हे सर्वाहुनी सोपे साधन आहे. शहाणा असेल तोच हरिनाम जपून या साधनात तृप्त होईल. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधिल्या. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जिव्हे वेग करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा, 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम.